यानंतर बातम्या पावसासंदर्भातल्या पाहूयात। मुंबई आणि ठाण्यासह राज्याला अनेक ठिकाणी अनेक भागांमध्ये पावसानं चांगलंच झोडपून काढलेलं आहे। तर 18 सप्टेंबरपर्यंत राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात येते। महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आहे। मुंबईसह कोकणात पावसाची शक्यता आहे। राज्यासह मुंबई आणि ठाण्यामध्ये गेल्या काही दिवस पावसाचा जोर पाहायला मिळतोय। गेल्या काही दिवसांपासून पाऊस थांबला होता, मात्र आता पुन्हा पावसानं जोरदार बॅटिंग करायला सुरुवात केली आहे। सोमवारी सकाळी झालेल्या पावसामुळे मुंबईकरांचे मात्र प्रचंड हाल झाले होते। अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं, तसंच रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर याचा सगळ्यात जास्त परिणाम झाला। तर याच परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी महेंद्र जोयल यांनी। मुंबईत काल रात्रीपासूनच पावसाला सुरुवात झाली। पहाटे पावसाने चांगला जोर धरला, परिणामी मुंबईतील सकल ठिकाणी पाणी साचलं। याचा फटका आहे तो मुंबईतील लाईफलाईनला पाहायला मिळाला। मुंबईची लाईफलाईन ही विलंबाने धावायला लागली आणि रस्ते वाहतूकही विस्कळीत झाली। परिणामी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली। मुंबईची मोनोरेल ही या पावसामध्ये अडकलेली पाहायला मिळाली आणि त्यात 19 प्रवासी होते, तेही यात अडकलेले पाहायला मिळाले। त्यानंतर त्यांची सुटकाही करण्यात आली। मुंबईला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे। परिणामी 2 दिवस मुंबईत असाच पाऊस पडणार आहे। प्रशासनाकडून मुंबईकरांना सुरक्षेची काळजी घेण्याचे आदेश देण्यात आले, मात्र मुंबईत आणि मुंबईसह उपनगरातही पावसाचं प्रमाण आहे ते मोठ्या प्रमाणात होतं आणि सकल ठिकाणी पाणी साचलं होतं। त्यामुळे मुंबईकरांना आज जे ते प्रवास करताना नाहक त्रास सहन करावा लागलाय। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश धोत्रेसह मी महेंद्र जोयल, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।